आज राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेधाचं पत्र देण्यासाठी मनसर या पोलीस स्टेशनला आपण सर्वजण प्रमुख पदाधिकारी खेडेगाव आंबेगाव जुन्नरमधून तसेच हवेली तालुक्यातून प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित आज आपण निवेदन दिले। निवेदन देण्याचं मागचं महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदनजी कुलते व महासचिव पवनजी बस व केंद्रीय समितीचे अध्यक्ष राजकुमार बिर्लाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज पत्र देण्यासाठी आलो। प्रथमतः ज्या टायमाला खासदारांचे वक्तव्य केले, शिवीगाळे मारहाण्याचं धमकी देण्याचा जो प्रकार केला त्याचा पहिला राज्य मराठी पत्रकारांच्या सर्व महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येतं। त्याच्या मागं एक कारण प्रमुख मागच्या काही पंचवार्षिकमधील माननीय अण्णा हजारे यांनी लोकपाल बिल जे आणायचा जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न पास झाला नाही, याचे दुष्परिणाम आज आपण सर्वसामान्य लोक जर तो लोकपाल बिल जर पास झाला असला तर सर्वसामान्य जनतेला त्यांना काढून टाकण्याचा अधिकार मूलभूत हक्क मिळाला असता। त्याच्यामुळे हे लोकपाल बिल जाणीवपूर्वक पास केलं नाही म्हणून या सरकारच्या काही मुगरी खासदारांचं आपण या राज्य मराठी पत्रकारांचे तुम्ही जाहीर निषेध करीत आहे। जाहीर निषेध संजय दिना पाटील यांनी नुकतीच काल मुंबईमध्ये पत्रकारांना मारण्याची जी धमकी दिली किंवा पत्रकारांना जी खालच्या लेवलची भाषा वापरून पत्रकारांचा एक प्रकारे मोठा अपमान केला आहे। तर नुकतेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं, एक निवेदन दिलं होतं की यापुढे पत्रकारांना कुठले हल्ले होणार नाही किंवा पत्रकारांचा ज्या अपमान करणाऱ्याला किंवा हल्ले करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। तर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुमच्याच खासदाराने तुमच्याच मित्रपक्षाचे असलेल्या जवळच्या खासदारांनी हे जे कालचं वक्तव्य केले यामुळे पत्रकारांचा या ठिकाणी फार मोठा अपमान झाला आहे। पत्रकारांची या ठिकाणी भावनेची खऱ्या अर्थाने या ठिकाणी पायमल्ली झालेली आहे। तर आम्ही राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यातून या ठिकाणी निषेध व्यक्त करून या खासदारावर कारवाई जर झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करून या खासदारावर कारवाई का होणार नाही याबाबत फार मोठा निषेध व्यक्त करून या ठिकाणी भविष्यकाळात आंदोलन करू असं या ठिकाणी मी जाहीर करतो।